प्रत्येक मंडळात असेल, प्रत्येक चौकात असेल, नागरिकांच्या सुखादुःखात असेल, प्रत्येक वेळेला आमचा हा अप्रोच लोकांबरोबर एकदम घरच्या असल्यासारखा आहे. म्हणजे इथल्या कुठल्याही तुम्ही घरात गेला तर मला ऋतुराज म्हणून लोक हाक मारतात. त्या पद्धतीचे संबंध, त्या पद्धतीचं नातं माझ्या प्रत्येक घरात इथं निर्माण झालेलं आहे. काही गोष्टी माझ्याकडनंही राहिल्या असतील, पण त्या देखील भविष्य काळात राजेश क्षीरसागर साहेबांची ताकद, शिवसेना पक्षाची ताकद, एकनाथजी शिंदे साहेबांची ताकद आमच्या सर्वांच्याच पाठी असल्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं काम करणं, तुम्हाला अपेक्षित काम करणं हा एक माझा मानस आहे. म्हणजे जे काही आपल्या प्रभागात जी काय आमची पेंडिंग कामं असतील, ती पेंडिंग कामं समोर ठेवून एक चांगल्या पद्धतीचा प्रभाग, खास करून महानगरपालिका देखील माझ्या प्रभागात येते. त्यामुळे महानगरपालिकेच्या परिसरात महानगरपालिका असणारा प्रभाग हा सुसज्ज असावा आणि त्या पद्धतीने मी या ठिकाणी एक चांगलं विजन घेऊन लोकांसमोर जात आहे. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं बघायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शहरात सर्वत्र प्रचारांनी जोर घेतलेला आहे आणि याच अनुषंगाने आम्ही आज पोचलो आहोत आदरणीय ऋतुराज क्षीरसागर यांच्या निवासस्थानी. कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे. खरं बघायला गेलं तर आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असणारा कार्यक्रम मी नगरसेवक, आणि या अनुषंगाने आपण भेटतोय महाराष्ट्र राज्याचे युवा सेनेचे सचिव आदरणीय ऋतुराज क्षीरसागर साहेब, जे आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांचे चिरंजीव आहेत. तर साहेब नमस्कार. आमच्या या मी नगरसेवक या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. बरं, बघायला गेलं तर आपण महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहात. काय व्हिजन काय असणार आहेत आपली? नक्कीच महानगरपालिकेची निवडणूक लढवत असताना, लोकांच्या समोर जात असताना गेले 2.5-3 वर्ष किंबहुना गेले 5 वर्ष आम्ही ज्या पद्धतीनं या प्रभागात, म्हणजे जुना आमचा बाजारगेट आणि खोलखंडोबा प्रभाग, त्याचबरोबर आमचा ताटाकडील तालीम, रंकाळा स्टँडचा थोडा भाग आणि बिंदू चौकाचा थोडा भाग, असे जुन्या 5 प्रभागांचा मिश्रण झालेला आमचा प्रभाग क्रमांक 7 या मतदारसंघात लोकांसमोर जात असताना आम्ही जे आजपर्यंत चांगल्या पद्धतीने विकास काम केलेलं आहे त्याचा डोंगर घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहे. आणि खास करून या प्रभागात जे वेगवेगळ्या गार्डन्स येतात त्याचं डेव्हलपमेंट असेल, आणि मग त्यामधली प्रामुख्यानं जी प्रमुख गार्डन माझ्या मतदारसंघात मी समजतो जी आमची शाहू उद्यान बाग जी आहे, त्या शाहू उद्यान बागेचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल, त्यामध्ये वेगवेगळ्या अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांसाठी कशा करता येतील, मग खास करून प्रत्येक घटकाचा विचार आम्ही त्या बागेत केलेला आहे. मग प्रामुख्यानं तिथं ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छोटंसं विरंगुळा केंद्र असेल, महिलांसाठी, नागरिकांसाठी त्या ठिकाणी एक असणारा चांगला वॉकिंग ट्रॅक, त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या आपण अंबाबाई मंदिर परिसरात ज्या वेळेला आपण जात असतो त्याच्या आजूबाजूला जे पथदिवे लावण्यात आलेले आहेत, त्यातून येणारं जे म्युझिक आहे, तशा पद्धतीचे म्युझिक लाईट पोल्स त्या बागेत लावून, म्हणजे नागरिकांनी त्या ठिकाणी येत असताना, वॉकिंगसाठी येत असताना हेडफोन्सचा वापर कमीत कमी करावा अशा दृष्टीनं त्या ठिकाणी लॅम्प्स लावून. आणि मग युवकांसाठी एक माझा विशेष प्रयत्न तिथं असणार आहे की ती जी गार्डन आहे ती वायफाय फ्री झोन करायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आम्ही ते गार्डन डेव्हलप करतोय. माझ्या प्रभागात एक मोठी कपिलतीर्थ मार्केट येते, पाडळकर मार्केट येते. म्हणजे मार्केटची झालेली असलेली दुरवस्था, त्याचा एक चांगला पद्धतीचा प्लॅन करून, चांगल्या आर्किटेक्ट्सकडनं एक चांगला प्लॅन करून त्याचं एक चांगलं डेव्हलपमेंट करायचं, हा देखील माझा मानस आहे. चौकात CCTV कॅमेरेज प्लांट करून तो माझा प्रभाग हा CCTV प्रूफ प्रभाग करायचा, हा एक माझा प्रयत्न आहे. आणि खास करून मग ज्या ज्या ठिकाणी लाईटची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सोलर हायमास लॅम्प्स असतील, जिथं जिथं गटरी करणे आवश्यक आहे, जिथं जिथं रस्ते करणे, ड्रेनेज, वॉटर पाईपलाईन्स, म्हणजे जे काही आपल्या प्रभागात जी काय आमची पेंडिंग कामं असतील, ती पेंडिंग कामं समोर ठेवून एक चांगल्या पद्धतीचा प्रभाग, खास करून महानगरपालिका देखील माझ्या प्रभागात येते. त्यामुळे महानगरपालिकेच्या परिसरात महानगरपालिका असणारा प्रभाग हा सुसज्ज असावा, हाच एक माझा मानस आहे आणि त्या पद्धतीने मी या ठिकाणी एक चांगलं विजन घेऊन लोकांसमोर जात आहे. आपल्या प्रचारादरम्यान अनेक युवा वर्गाचं आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन लाभतंय किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रचारामध्ये या प्रभागातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग होत आहेत. काय सांगाल याबद्दल? खरं म्हणजे आमचं क्षीरसागर कुटुंबीय हे या शनिवार पेठ, बुधवार पेठ या परिसरात, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी पेठ या परिसरात आमचं कायम वावर असतो. म्हणजे दररोजचा आमचा वावर ह्या प्रत्येक मंडळात असेल, प्रत्येक चौकात असेल, नागरिकांच्या सुखादुःखात असेल, प्रत्येक वेळेला आमचा हा अप्रोच लोकांबरोबर एकदम घरच्या असल्यासारखा आहे. म्हणजे इथल्या कुठल्याही तुम्ही घरात गेला तर मला ऋतुराज म्हणून लोक हाक मारतात. त्या पद्धतीचे संबंध, त्या पद्धतीचं नातं माझ्या प्रत्येक घरात इथं निर्माण झालेलं आहे. आणि तीच घरची लोक ज्यावेळेला मी त्यांच्या घरी जातो त्यावेळेला मी त्यांचा घरचा असल्यासारखं ती मला समजतात. त्यामुळेच हा एक चांगला प्रतिसाद गेले राजेश क्षीरसागर साहेब गेले 20-25 वर्ष ज्या पद्धतीने या प्रभागात किंवा ह्या आपल्या उत्तर मतदारसंघात काम करत आहेत, आणि त्यामुळं हा माझा लोकांशी एक
जोडला गेलेलं एक जवळचं नातं आणि हेच नातं म्हणून प्रत्येक वर्गातील नागरिक माझ्यासाठी रस्त्यावरती उत्स्फूर्तपणे उतरून माझा प्रचार करत आहे आणि याबद्दल मी त्या कार्यकर्त्यांचं त्या नागरिकांचं धन्यवाद मानेन तितकं थोडं आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 7 मधील मतदारांना काय आवाहन कराल? मी ऋतुराज राजेश क्षीरसागर. गेले 10-12 वर्ष आपण सर्वजण मला बघत आहात. एक चांगल्या पद्धतीचं काम मी या प्रभागात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी माझ्याकडनंही राहिल्या असतील, पण त्या देखील भविष्य काळात राजेश क्षीरसागर साहेबांची ताकद, शिवसेना पक्षाची ताकद, एकनाथजी शिंदे साहेबांची ताकद आमच्या सर्वांच्याच पाठी असल्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं काम करणं, तुम्हाला अपेक्षित काम करणं हा एक माझा मानस आहे आणि त्यामुळेच आपण सर्वजण माझ्या ज्या पद्धतीनं प्रत्येक निवडणुकात आमच्या सर्वांच्याच पाठीशी राहता त्या पद्धतीनं माझ्याही पाठीशी राहा असे एक आवाहन या निमित्तानं करतो. नक्कीच धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं व्हिजन आमच्यासमोर मांडलात. युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव आदरणीय ऋतुराज क्षीरसागर साहेब यांच्याशी आपण सविस्तरपणे या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती जाणून घेतली. आमची विशेष मालिका जी सुरू आहे मी नगरसेवक, या मालिकेत मी इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.